लाडकी बहीण योजना मार्च महिन्याचा हप्ता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? तारीख ठरली आहे का? आम्हाला एकत्रितपणे 3,000 रुपये जमा होणार का 4,500 रुपये जमा होणार? ही सगळी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणीनो, महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या योजना यात्रा चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणीनो, लक्षात घ्या, मार्च एप्रिलचा हप्ता अजूनही जमा झाला नाही. मार्च महिना संपला, एप्रिल महिना संपला, मे महिना सुद्धा आता सुरू झालेला आहे. एक आठवडा होत आलेला आहे, तरी सुद्धा लाडक्या बहिणींना कोणतेही अपडेट मिळत नाही. आता जो हप्ता वितरण होण्यास उशीर झालेला आहे, त्याचं कारण म्हणजेच काय, की ई-केवायसी म्हणजेच ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रियेसाठी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या प्रक्रियेच्या सोबत म्हणजे ई-केवायसी तुम्ही करताय त्याची वेगळी लिस्ट असणार आहे. त्यामध्ये सुद्धा पडताळणी होत आहे. पडताळणी झाल्यानंतर त्याची लिस्ट तयार होत आहे. ज्या यादीमध्ये लाडक्या बहिणीचे जे काही लिस्ट तयार होत आहेत, म्हणजे आधी अपात्र बहिणी होत्या, त्यानंतर ज्या पात्र लाडक्या बहिणी झाल्या आहेत, त्याची लिस्ट वेगळ्या पद्धतीने तयार होत आहे. त्यामुळे काय होतं, की हप्ता वितरण होण्यास उशीर होत आहे. तर आता लाडक्या बहिणींना म्हणजे आता कळालं, की ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे, थांबलेली आहे. त्याची याद्या सुद्धा आता तयार झालेल्या आहेत. ज्या लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत, त्यांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहे. ज्यांची ई-केवायसी झाली आहे, त्याच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. म्हणजेच मार्च व एप्रिल महिन्याचे हे पैसे जमा होणार आहे. व आता आपल्याला माहिती आहे, की मार्च म्हणजे 2025-26 पर्यंत एक काय असणार आहे, फायनान्शियल इयर असणार आहे व 1 एप्रिलपासून सेकंड जे दुसरं फायनान्शियल इयर आर्थिक वर्ष सुरू झालेलं आहे. म्हणजे मार्चपर्यंत जे हप्ता असणार आहे त्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे. पण त्याचं बजेट ऑलरेडी ठरलेलं होतं. त्यानंतर 1 एप्रिलपासून ते पुढील 1 तारखेपर्यंत म्हणजे मार्चपर्यंत एक बजेट आहे ते ठरलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हे जे हप्ते आहेत ते ऑलरेडी ठरलेले आहेत. बजेट ऑलरेडी ठरलेलं आहे. पण फक्त काय झालंय, की लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये कमी जास्त होत आहेत. म्हणजेच काय, की पात्रता यादी आता इथे तपासली जात आहे. पहिले ई-केवायसी केली नव्हती. त्यामुळे अपात्र तुम्ही झाला, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. पण आता तुम्ही पात्र झाला आहे, तुमची ई-केवायसी दुरुस्ती झाली आहे. तुम्ही डिसेंबरमध्ये ई-केवायसी केली होती, पण ई-केवायसी चुकल्यामुळे किंवा दुरुस्ती प्रक्रिया तुम्हाला जमली नाही, तुम्ही आता एप्रिलमध्ये केली आहे, तर तुम्हाला सगळे पैसे मिळणार आहे. व यासुद्धा बातम्या आता समोर येत आहे, अपडेट्स येत आहेत, की ज्यांचे रखडलेले हप्ते आहेत त्यांचे देखील पैसे आता तुम्ही पात्र झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तुमचे कोणत्या महिन्याचे हप्ते रखडले आहेत नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, बऱ्याच दिवसांपासून हप्त्याचं वितरण झालं नाही. लाडक्या बहिणींच्या ज्या काही याद्या आहेत, लिस्ट आहेत, ई-केवायसीमुळे थांबल्या होत्या. पण आता महिला व बालविकास विभागाकडून हे सुद्धा आता अपडेट्स यायला सुरुवात झालेली आहे. लवकरच म्हणजे 10 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण सुद्धा होणार आहे. त्यामुळे तुमची जी ई-केवायसी प्रक्रिया झाली असेल आणि तुम्ही जर त्या याच्यामध्ये पूर्णपणे जे रूल्स असतील किंवा जे काही निकष असतील त्यामध्ये बसत असाल, तर तुम्ही चिंता करू नका. तुमचे पैसे 100% येणार आहे. पण लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, आता जी-आर कोणत्या पद्धतीने निघतो? सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पहिला जी-आर कोणासाठी? निराधार योजनेचे लाभार्थी म्हणजे निराधार महिला असतील. जे काही आहे ते पूर्णपणे महिला व बालविकास विभागाला निधी वितरित केली जाते. हा एक जी-आर निघणार. त्यानंतर महिला व बालविकास विभागाचा एक जी-आर निघणार. त्यानंतर पैशांचं वितरण होणार आहे. सरकारकडे एकच विनंती, आता लवकरात लवकर हप्त्याचं वितरण करा. कारण बऱ्याच दिवसांपासून पैसे मिळाले नाहीत. लाडक्या बहिणी वाट बघत आहेत. आता मार्च व एप्रिलचे पैसे मिळणार असे सुद्धा आता अपडेट्स येत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे. ही लाडक्या बहिणीची जी अपेक्षा आहे 3,000 रुपयाची, ती पूर्ण झाली पाहिजे आहे. तरच लाडक्या बहिणीचा पुन्हा एकदा सरकारवरती विश्वास असणार आहे. कारण मे महिना देखील सुरू झालेला आहे. त्यामुळे 10 तारखेपर्यंत या संदर्भात निर्णय होईल. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सुद्धा जमा होतील. तुमची केवायसी प्रक्रिया झाली आहे का? किंवा तुमची केवायसी दुरुस्ती प्रक्रिया झाली आहे का नाही? नक्कीच कमेंट करून सांगा. एकत्रितपणे 3,000 रुपये जमा व्हावं हे एक लाडक्या बहिणींची सर्वांची विनंती असल्यामुळे सरकारने यावरती लवकरात लवकर निर्णय झाला पाहिजे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जेव्हा जी-आर येईल, निराधार महिलांचे जेव्हा पूर्ण डेटा जाईल, त्यानंतर ज्या पूर्ण याद्या तयार झाल्या आहेत तो पूर्ण डेटा येईल. त्यानंतर लाडक्या बहिणींचं वितरण सुद्धा आता सुरू होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणीने शेअर करा. या संदर्भात काही प्रश्न असू द्या, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त आपल्या बहिणींपर्यंत शेअर करायचा आहे व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा चॅनलला व तुम्ही फेसबुकवरती जर व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.